या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भैया चौकातील 150 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल रेल्वे प्रशासनानं आता पाडण्याची तारीख घोषित केली आहे। त्यासाठी रेल्वेनं मेगा ब्लॉक ही घेतला आहे। मात्र रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली, मात्र तोडगा निघाला नाही। रस्ता होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता। दरम्यान रस्ता खुला नाही झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्यानं महापालिकेनं आता कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपत्कालीन कायद्यानुसार नोटीस पाठवली आहे। अवंतीनगर येथील दिंडोरी महाराज प्रणित स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त 28 नोव्हेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 7 दिवस गुरुचरित्र पारायण, चंडीयाग, दुर्गा सप्तशती पठण आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भक्तगण मोठ्या संख्येनं या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। दरम्यान मंगळवारी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी भक्तगणांनी श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला। मोफत अन्नपूर्णा योजना आणि मोफत सामुदायिक विवाह सोहळा यासारख्या सामाजिक उपक्रमानंतर लोकमंगल फाउंडेशनकडून आणखी एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे। शहर आणि जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल आणि गरीब रुग्णांना मोफत औषधं तसंच गोळ्या वाटप करण्याची घोषणा करण्यात आली आहे। या उपक्रमाची सुरुवात 12 डिसेंबरपासून होणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। एका भावनिक प्रसंगाचा उल्लेख करताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की माझा एक मित्र औषधं आणि गोळ्या न मिळाल्यानं जग सोडून गेला। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमाअंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि सरकारी रुग्णालयातून औषधं उपलब्ध न झालेल्या रुग्णांना तसंच गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि उपचारासाठी असमर्थ रुग्णांना मोफत औषधं आणि गोळ्या दिल्या जाणार आहेत। या योजनेचा प्राथमिक शुभारंभ 12 डिसेंबर रोजी होणार असून पुढील काळात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं। राज्यात मंगळवारी बहुतांश ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत असून या निवडणुकांचा निकाल बुधवारी 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार होता। मात्र काही नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं आता निवडणूक निकालही पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे। राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत। त्यामुळं या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या सर्व नगरपरिषद नगरपंचायतींचे निकाल जाहीर होतील। राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असून याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं आदेश दिले आहेत। पूर्वीच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती। त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती। यावर झालेल्या सुनावणीत दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात आला।
MIDC चिंचोली परिसरात INC लिमिटेडतर्फे चालवला जाणारा सोलापुरातील प्रमुख CNG पंप मंगळवारपासून अचानक बंद करण्यात आला. कंपनीनं सोमवारीच नोटीस लावून 2 डिसेंबरपासून पंप बंद राहणार असल्याची माहिती जाहीर केली होती. पंप बंद होताच CNG वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली असून पर्यायी पंप नसल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. CNG भरण्यासाठी होणारी मोठी रांग, अरेरावी, वाढत्या तक्रारी आणि परिसरातील नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंप बंद करण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं निर्माण झालेल्या तणावामुळं पंपावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पंप सुरू ठेवणं कठीण झाल्याचं सांगितलं. दरम्यान कंपनीच्या प्लांट मॅनेजरनं पंप आजपासून बंद आहे, अधिक माहिती लवकरच देऊ असं सांगत पंप बंद मागील नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. या बंदीमुळं सोलापुरातील CNG वाहनधारकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. इसम नामे तौफिक जावीद बागवान वय 31 राहणार मुक्तेश्वर नगर, मित्रनगर, शेळगी, सोलापूर याच्या विरुद्ध सन 2016, 2018, 2022, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा आणि मारामारी करणं, घातक शस्त्राचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं, महिला अत्याचाराचे गुन्हे करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार आदेशान्वये तौफिक बागवान याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक NS कानडे यांनी दिली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.